एवढी एक चूक माझी पोटात घ्या. आय स्वेअर मी परत काहीच असं नाही करणार. मधुकरराव या ना, बसा. नाही असू दे. देखो शर, खरं तर मी इथे आलो होतो, एक बोलायचं होतं. पण तुम्ही आधी बसून घ्या. उभे कशाला? या बसा. आई बसा ना. अंजली, अगं बाबा आणि आत्या आता उन्हातनं आलेत, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. हो बघा ना, त्यांना बघून इतके हॅपी झाले ना, मी विसरूनच गेले. आणते लगेच, आत्या आलेच. आई कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा. खरं तर इथे येण्याचं एकच कारण होतं. मला माफ करा. हो मामा, काय करताय? हात का जोडताय तुम्ही? तुमच्या नजरेला नजर पण मी मिळू शकत नाहीये. मामा हो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, खरं तर हे जे काही घडलंय त्याचा जेवढा धक्का आम्हाला बसलाय तेवढाच तुम्हालाही बसला असणार. आय नो. शेवटी मी मुलीचा बाप पडलो ना, त्या वेळेवरती आळा नाही घालू शकलो मी. तुम्ही शांत व्हा. या बसा, आपण बसून बोलूयात. आई प्लीज या मामा. या ना, बसा तुम्ही. बघा, जे काही व्हायचं होतं ते सगळं झालंय ना आता मामा. अंजली आणि ओमीने जे काही केलंय ते चुकलंच आहे, नो डाऊट. पण ॲज अ फॅमिली आता आपण त्यांची ही चूक पोटात घालायला हवं. त्यानुसार पण लग्न अशी जबरदस्तीने नाही होत हो. खरं तर नाहीच जुळायला पाहिजे, पण आता जे घडलंय ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये मामा. आणि मामा, एक वडील म्हणून तुझी काय अपेक्षा होती? की अंजलीचं चांगल्या घरात लग्न व्हावं, चांगल्या मुलाशी लग्न व्हावं. तुझी ती अपेक्षा पूर्ण झाली आहे ना आता, मग एवढी चिंता कसली करतोस? लग्न जर का सगळ्यांच्या मर्जीनं झालं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से मामा. आता हे सगळं का झालंय, कसं झालंय याचा विचार करण्यापेक्षा आपण यांचं फ्युचर कसं चांगलं होईल याचा विचार करूयात ना.